बीडच्या केज तालुक्यातील नांदुरघाट येथील शालेय समिती अध्यक्ष अमोल जाधव यांनी विषप्राशन केलं होतं। त्यांची प्रकृती चिंताजनक असून बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आता अमोल जाधव यांच्या पत्नी सोनाली जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गेल्या 3 वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेतील वर्गवाढीसाठी माझ्या पत्नीचा लढा सुरू होता, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही। त्यामुळे त्यांनी विषप्राशन केलंय। त्यांच्या जीवितास हानी पोहोचल्यास प्रशासन जबाबदार असेल असं त्यांनी म्हटलंय। एका ठिकाणी प्रशासन म्हणतं सरकारी शाळा वाचल्या पाहिजेत आणि दुसरीकडे हे सरकारी शाळा मोडण्याचा विडा उचललाय। मागील माझा 3 वर्षापासून लढा आहे। वारंवार मी तक्रारी आत्मदहनाच्या देतोय की ती शाळेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालाय, त्याच्यावर कारवाई करून गोरगरीब लेकरांना न्याय द्यावा। ही तिसरं 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी 2024, 26 जानेवारी 2025 आणि 26 जानेवारी 2026 निवेदन देऊन समिती नेमून करोडो रुपयाचा त्या ठिकाणी शासनाच्या मालमत्तेचं नुकसान करून पैसे हडप केले आणि शाळा बंद पाडली। 1916ची निजामकालीन शाळा बंद पाडण्याचा हा प्रशासनाचा व राज्यकर्त्याचा डाव असून तो मोडीत काढण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि गोरगरीब कष्टकऱ्याचे शेतकरीचे लेकरं त्या ठिकाणी शिकले पाहिजेत ह्या मतावर मी कायम ठाम आहे आणि माझा ह्यात मृत्यू बी झाला तरी बी मी मागं हटणार नाही। मी सोनाली अमोल जाधव आहे। माझ्या पतींनी 3 वर्षापासून जिल्हा परिषद शाळेसाठी त्यांचा सततचं आंदोलने हे चालू आहेत। जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती आणि 3 वर्षात त्यांनी बरेच आंदोलनं केले, जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले, पण कुठल्याच प्रकारचं त्यांच्याकडून आम्हाला कुठलाच असा रिस्पॉन्स आलेला नाही। आज त्यांना आत्महत्या करण्याची वेळ जी आली ती जिल्हा प्रशासनामुळेच आलेली आहे। गोरगरिबांचे म्हणजे 18 पगड समाजाची जिल्हा परिषद शाळा आहे, त्याच्यात गोरगरिबांचे गरजू पालकांचे सगळे विद्यार्थी असतात, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। त्या शाळेमध्ये एवढी म्हणजे शाळेची परिस्थिती बिकट झालेली आहे की त्या शाळेमध्ये शिक्षक नाहीत। वर्गवाढीसाठी 3 वर्षापासून ते प्रयत्न करतायत, ठिकठिकाणी जाऊन निवेदनं देत आहेत, सर्व काही त्यांनी प्रयत्न केले, पण पुढच्या प्रशासनाने आम्हाला काहीच रिस्पॉन्स दिला नाही। आज आमच्यावर त्यांच्यावर विषप्राशन करण्याची वेळ आली। जर त्यांच्या जीवाचं काही झालं तर पूर्णपणे आमचं म्हणजे मी तर पूर्णपणे प्रशासनाला जिम्मेदार